मंडळी नमस्कार। राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करतायत आणि याच वेळेला त्यांच्या सतत पाठीराखे असलेल्या आणि त्यांचे जवळचे सहकारी असलेले एक जण तुटत चालले आहेत। गांधी घराण्यात खास करून राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे शिलेदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला आणि शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला। त्याआधी त्यांना राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा सुद्धा बरेच वेळेला प्रयत्न केला, पण एकेकाळी पक्के मित्र असलेल्या मिलिंद देवरा यांचा फोन सुद्धा राहुल गांधी यांनी घेतला नाही। राहुल गांधी यांनी आपला आणखीन एक तरुण सहकारी गमावला। मंडळी, काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दलच आपण बोलणार आहोत। ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि आता मिलिंद देवरा हे तीन तरुण नेते राहुल गांधी यांच्या इनर सर्कलमधले। काँग्रेस सत्तेत असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राहुल गांधी यांनी आपली टीम बांधायला सुरुवात केली। या यंग टीममध्ये हे तीन प्रमुख नेते त्यांचे सगळ्यात जवळचे सहकारी होते, कारण या तिघांचे वडील कट्टर काँग्रेसवाले आणि गांधींचे लॉयलिस्ट एकनिष्ठ। राहुल गांधी यांच्या आजूबाजूला या नेत्यांचा वावर वाढत होता आणि त्यामुळे काँग्रेसमधले जुने जाणते नेते सुद्धा काही काळ घाबरायचे। ओल्ड गार्ड्स वर्सेस यंग गार्ड असा छुपा संघर्ष काँग्रेसमध्ये त्यावेळेला झाला होता। राहुल गांधी टीम बांधून काँग्रेसची धुरा हाती घेत असताना मोदी नावाचं वादळ देशात आलं। आधी 2014 आणि मग 2019 अशा सलग 2 पराभवानंतर टीम राहुलमधून सगळ्यात आधी बाहेर पडले ते ज्योतिरादित्य शिंदे। काँग्रेसची मध्य प्रदेशातली ताकद त्यांनी कमी केली। सचिन पायलट भाजपच्या उंबरठ्यावरून जाता जाता परत आले आणि त्यांना परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती प्रियांका गांधी यांनी। पण मिलिंद देवरा यांच्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं। त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं। सगळ्यात तरुण खासदार, मुंबईतल्या उद्योग जगताशी अतिशय जवळचे संबंध असलेला खासदार, मोदी लाटेत त्यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला। पण दुसऱ्या पराभवानंतर मिलिंद देवरा काँग्रेस आणि गांधींपासून लांब जात असल्याचे संकेत मिळत होते। त्यांना राज्यसभेची जागा देण्याची गरज सुद्धा काँग्रेसला वाटली नाही। एवढंच नाही तर मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम विरुद्ध मिलिंद देवरा या वादात निरुपम यांची बाजू राहुल गांधी यांनी उचलून धरली। त्यानंतर हा दुरावा आणखीनच वाढत गेला आणि इंडिया आघाडीनंतर तर मिलिंद देवरा यांची दक्षिण मुंबईतली जागा सुद्धा ठाकरे यांच्याकडे जाणार हे स्पष्ट झालं। हे स्पष्ट होताच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला। मिलिंद देवरा यांच्या जाण्यानं राहुल गांधी यांची यंग टीम जवळपास आता नाहीच्या बरोबर आहे। त्यांच्या अगदी जवळच्या समजल्या जाणाऱ्यांमध्ये फक्त सचिन पायलट उरले आहेत आणि तेही राहुल यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांच्या जवळचे मानले जातात। राहुल गांधी आपल्याच पक्षात एकाकी पडत चालले आहेत। ज्या ओल्ड गार्डबद्दल बोललं जायचं, हीच ओल्ड गार्ड पुन्हा एकदा पक्षावर आपली पकड मजबूत करते। मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंग ते जयराम रमेश यांच्यापर्यंत सगळे जुने जाणते नेते राहुल गांधी यांच्या जवळ पोहोचलेत। त्यांच्याशी जमलं नाही, त्यांच्याशी जुळवून घेत राहुल गांधी यांना काँग्रेसची धुरा सांभाळावी लागणार आहे। मिलिंद देवरा यांचं जाणं फक्त एकट्या मुंबईतला एक उमेदवार म्हणून नाही, तर टीम राहुलचा उमेदवार म्हणून बघावं लागेल। राहुल आता त्या अर्थानं एकाकी आहेत। मित्रत्वाच्या नात्यानं त्यांना सल्ला देणारे, त्यांचं व्हिजन त्यांना अधिक स्पष्ट करून उलगडून सांगणारे, कार्यकर्त्यांना पटवून देणारे त्यांच्याकडे जवळचे तरुण आता कोणीच नाही। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।